एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालो आहे मुंबईला, अमित, अद्वय आणि मी. तर कारण असं की अमितची मीटिंग होती, त्यामुळे तो म्हणला की मी जातो, तुला यायचं आहे का? तर म्हणलं चल मी पण येते, माझं काम पण असं कंटिन्यू नाही आहे, ऑन ऑफच आहे, त्यामुळे मग मी येते. त्यामुळे मग आम्ही मुंबईला चाललो आहे. सो अमित तर मीटिंगला जाईल, पण मी आणि अद्वय काय करतो हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो आमचा असा काही प्लॅन नाही आहे झालेला. मी असं सर्च करते की ज्या एरियात अमितची मीटिंग आहे तर तिथे जवळपास काही आहे का मला आणि अद्वयला जायला. सो तसं आम्ही काहीतरी बघणार आहोत. सो स्टे ट्यून गाईज, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की 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 बघा. तर इथे मुंबई पुणे एक्सप्रेसवेला खूप ट्रॅफिक होते. म्हणजे जवळजवळ आम्ही पाऊण ते 1 तास ट्रॅफिकमध्येच होतो. का तर एक ॲक्सिडेंट झालेला, आणि ह्या असं ॲक्सिडेंट आहे म्हणजे त्या ट्रकचं पार हेच झालं, म्हणजे फ्रंट साईड तर पूर्ण हे बघा, हे इथे दिसतं आहे. तर हे असं ॲक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि आम्ही जवळजवळ अर्धा ते पाऊण तास त्या ट्रॅफिकमध्ये होतो. त्यानंतर आम्ही फूड कोर्टला थांबलो. फूड कोर्टला थोडंसं गर्दीमुळे ते लोक असं करतात की काय माहीत नाही, पण मी इथे जे काही घेतलं तर त्याने एक्स्ट्रा पैसे लावून मला ते दिलेलं. पण मी ते चेक केलं आणि मी त्यांना बोलले की असं नाही, म्हणजे काय एवढे तुम्ही पैसे घेता, तुम्ही तर एवढं नाही. आणि मी तर आधी पे पण केलेलं. त्यानंतर मग मी जेव्हा बिल त्यांनी दिलं त्यानंतर मी परत एकदा चेक केलं की अरे यांनी जास्त पैसे घेतलेत का. तर हे असं व्हायला नको, मे बी गर्दीमुळे की काय माहीत नाही, पण असं फसवणूक तुमच्यासोबत पण होऊ शकते. सो तुम्ही नीट चेक करत जावा, आपण जिथे जेवढे पैसे देतो तर ते एक्झॅक्टली ती अमाऊंट त्यांनी बरोबर घेतली आहे का. आपण गडबडीत असतो आणि चूक होते, त्यामुळे तुम्ही चेक करत जा. तर इथे मी जेव्हा व्हिडिओ ऑन केला, म्हणजे आधी त्याने सगळं हे केलेलं, तो माझ्याशी खूप म्हणजे नीटही बोलत नव्हता तो माणूस. जेव्हा मी व्हिडिओ ऑन केला तर तेव्हा त्यांनी पुन्हा माझे पैसे पण रिटर्न करून मला ॲक्च्युली जे हवं होतं ते दिलं. सो हॅलो गाईज, जसं मी तुम्हाला म्हणाले की अमितला मीटिंग आहे आणि म्हणून अमित मीटिंगला गेला आणि आम्ही जवळजवळ थांबलो बराच वेळ की काय करायचं म्हणून. मग नंतर अरे 2 मिनिट थांबतोस राजा, 2 मिनिट थांबतोस. हां बोल. ओके. फोन अलाउड नाही आहे, पोलीस आले की पकडून नेतात, तसं खाली गेले आणि ते मोठी मुलं आहे. आता मी बोलू तर येस, जसं मी तुम्हाला म्हणाले की अमितला मीटिंग आहे आणि मी काय करते तर मी आले मरीन ड्राईव्हला. आहे ऊन आहे, पण मला समुद्र आवडतो, मला पाणी आवडतं, त्यामुळे मला खूप काही वाटत नाही आहे. तर मी आणि अद्वय इकडे आलो. इथे पार्किंगची फारच मारामार, पार्किंगच मिळत नव्हती. शेवटी मी निखिलला म्हणलं की तू आम्हाला उतरव आणि तू पार्क करून ये. सो बरं झालं, तो असल्याचा एक फायदा की मला ते पार्किंग शोधत नाही बसायला लागलं. तर अमित म्हणलं की ठीक आहे, तो फोन करेल, तोपर्यंत मला काय करायचं मी करू शकते. मग त्याचा फोन आला की आम्ही इथून निघू. सो येस, मी आणि अद्वय मरीनला आलो आहे आणि तुम्ही आमचे भरपूर फोटोज तोपर्यंत इंस्टाग्रामला बघितलेले असतीलच जेव्हा मी पोस्ट करेन. निखिल गाडी लावायला गेला आहे, तो येतोय आणि मस्त वाटतंय, छान वाटतंय, गर्दी कमी आहे. सो येस, स्टे ट्यून गाईज, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की 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 बघा. तर इथे मी आणि अद्वय म्हणाले की आई आपण काहीतरी रील शूट करायचं का. आणि अद्वयचं ऐकून असंच आम्ही टाईमपास करत होतो, म्हणजे व्हिडिओज करत होतो. अद्वयची आयडिया होती. अद्वय म्हटलं आपण असं चालत जाऊया, मग मी गोल फिरेल आणि मग ह्याचा आपण स्लोमो घेऊया. ही सगळी अद्वयची आयडिया, त्यामुळे असं केलं. मी तो रील म्हणून नाही टाकलं, पण ब्लॉगमध्येच ठेवलं. आणि निखिल होता त्यामुळे निखिलने हे शूट केलं.
सो गाईज आम्ही मरीनवरनं निघालो आणि नंतर गेलो गेटवे ऑफ इंडियाला. तर तिथे गेल्यावर आम्हाला हे हार्ड कॉपीजवाले फोटोज काढायची फार इच्छा झाली. सो मी आणि अद्वैनी हे फोटो काढले आणि मध्ये जाता जाता मला एक शॉपिंग स्पॉट दिसला. सो मी थोडी शॉपिंग पण केलेली. तेव्हा तो व्लॉग घ्यायचा मी विसरले. किती कबुतरं बसली आहे. सो गाईज आम्ही आलो गेटवे ऑफ इंडियाला. अद्वय आणि मी. निखिल गेलाय अगेन पार्किंग शोधायला. हाय कर. तुला चिप्स घ्यायचे आहेत का? इकडे बघ. तिथंच मान ठेवून इकडे बघतोस. सो हे असं सगळं आहे आणि असं वाटतंय की मी आणि अद्वय छान बोटिंग करतोय. आवाज कितपत येतोय माहित नाही. सो असं वाटतंय की मी आणि अद्वय बोटिंग करतोय. पण तुम्हाला गर्दी दाखवू का? तर गर्दी दाखवते. आता मी असा अँगल घेतलाय की जिथे मी आणि अद्वय दिसतोय फक्त, पण तुम्हाला गर्दी दाखवते. आणि बाय द वे एवढं पथेटिक जजमेंट आहे की मला हे दिलंय लाईफ गार्ड घाला आणि खूप ओरडायला लागले ते, पण अद्वैसाठी नाहीच आहे त्यांच्याकडे. सो मी दाखवते तुम्हाला गर्दी. येस अद्वय आणि मी बोटमध्ये आणि बघितलं ना तुम्ही बॅकग्राऊंडला. मग अशी मी तिकडे बसलेले की मला थोडे चांगले फोटो हवे होते की जिथे कोणीच नसेल, पण अशी सगळी गर्दी आहे. अद्वयच्या हट्टामुळे मी आज आले. तिथे त्यांचं पॅन्ट्री म्हणते किंवा कॅन्टीन अशा टाईपचं आहे तिथे ते लोकांना फसवतात. 5 रुपये त्याच्यावर किंमत लिहिलेली असून सुद्धा दे आर सेईंग की तुम्ही बोटमध्ये आहात तर ते 10 रुपयाला आहे. पण बिझनेस. सो येस अद्वय पण म्हटल्यावर अद्वयच्या हट्टामुळे खरं तर मी आली आहे. नाहीतर अमितची मीटिंग झाली आहे. मी ड्रायव्हरला त्याला घ्यायला पाठवलं. म्हणलं तू तिकडे जाऊन त्यांना घेऊन ये, तोपर्यंत आमची बोट राईड होईल. अर्धा तासाची म्हणले ते 130 रुपीज पर पर्सन. सो येस दिस इज द केस. नाव आय एम सिटिंग हिअर विथ अद्वय. येस जेवण झालंय आणि आता कुणाला चाललोय.